थँक्यू डीजे. धन्यवाद. आणि शुभागमन झालेला आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य आमचे मित्र तन्मयजी वर्धम यांचं देखील शुभागमन. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्याचप्रमाणे बाल शिवाजी क्लबचे पदाधिकारी यांचं देखील शुभागमन. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. लालबाग क्रिकेट धमाका 2025 15व्या पर्वामध्ये या फायनलच्या मॅचमध्ये. या ब्रेकमध्ये तोपर्यंत आपण सन्मान करून घेणार आहोत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली आहे गेले 3 दिवस त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. प्रथमतः सन्मान केला जाईल व्यासपीठावर. या संपूर्ण स्पर्धेमध्ये गुणलेखक म्हणून ज्यांनी कर्तव्य बजावलं ते विवेक चौरसिया यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. विवेक चौरसिया स्कोरर म्हणून आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये माननीय श्री बाळासाहेब कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. गुणलेखक विवेक चौरसिया. पुढील सन्मान केला जाईल YouTube लाईव्ह म्हणजेच tenniscricket.in माननीय श्री मंगेशजी दळवी साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. माननीय श्री अशोकजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. tenniscricket.in साईल या. गेले 3 दिवस आपण पाहतोय या संपूर्ण खेळाडूंचा खेळ युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण जगभरापर्यंत पोहोचवला गेला. हे साहिल आणि टीम त्यांचा सन्मान केला जातोय tenniscricket.in. पुढील सन्मान केला जाईल ईश्वर डेकोरेटर यांचा. ज्या लाईट्स आपण पाहतोय संपूर्ण मैदानामध्ये फ्लड लाईट्स मंडळाचे खजिनदार माननीय श्री लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे खजिनदार माननीय श्री मंगेशजी दळवी साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय व्यासपीठावर. कारण या सर्वच व्यक्तींनी केलेल्या सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होते. पंचांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. विनंती असेल रवींद्र पवार आपण या. आपला सन्मान केला जाईल व्यासपीठावर. मॅच ऑफिशियल्स माननीय श्री राजेंद्रजी महाडिक साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य माननीय श्री राजेंद्रजी महाडिक साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. रवींद्र पवार. मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला एकूण 3 पंच पाहायला मिळाले. त्यांचा सन्मान केला जातोय व्यासपीठावर. आणि थँक्यू डीजे. पुढील सन्मान केला जाईल बाल शिवाजी क्रिकेट क्लब माननीय श्री दीपकजी तेली यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. बाल शिवाजी क्रिकेट क्लब हे सर्व पदाधिकारी आवर्जून उपस्थित राहिलेत. आमच्या विनंतीस मान देऊन त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. धन्यवाद. मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सुबोध सर आणि सूर्यकांतजी अडाव सर या. मंडळाचे हितचिंतक माननीय श्री जय आचार्य यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हा. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत.
आणखीन धन्यवाद डीजे, थँक्यू. आणखीन 2 पंचांचा देखील सन्मान व्यासपीठावर केला जाईल. सर सुबोध गडसे आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील नामवंत पंच आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य माननीय श्री सतीशजी खणकर यांचं देखील शुभागमन, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. पुढील सन्मान केला जाईल सर सुबोध गडसे यांचा. माननीय श्री सतीशजी खणकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. सर सुबोध गडसे यांचा सन्मान केला जाईल. हे मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले संपूर्ण स्पर्धेमध्ये. अगदी कडक शिस्तीचे पंच आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. 3 मॅच ऑफिशियल्स त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. पुढचा सन्मान केला जाईल महाराष्ट्रातील कडक शिस्तीचे पंच म्हणून ज्यांची ओळख आहे सर सूर्यकांतजी अडाव यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री कृष्णकांतजी मणियार यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल सूर्यकांतजी अडाव सरांचा. हे मॅच ऑफिशियल्स आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. 3 मॅच ऑफिशियल्स त्यांचा सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय. धन्यवाद. तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर फोटोग्राफर म्हणून राज मारू आपल्याला पाहायला मिळाले. ह्या सर्व खेळाडूंची क्षणचित्रे, पाहुण्यांची क्षणचित्रे, आयोजन समितीची क्षणचित्रे आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपली गेली आहेत. त्यांचा देखील यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. राज मारू या व्यासपीठावर यायचंय. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य तन्मयजी वर्दम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. राज मारू यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य तन्मयजी वर्दम यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय हा सन्मान केला जातोय. तर आपण पाहतोय या संपूर्ण मैदानामध्ये जी सजावट पाहायला मिळते, मग लाईट असू दे, डीजे असू दे, त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर त्या LED स्क्रीन्स असू दे, ते एसी इव्हेंटचे सर्वेसर्वा माननीय श्री सचिन चक्रू रावल यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. त्याचा आपण स्वीकार करावा. अविनाश मिटबावकर देखील आपल्याला पाहायला मिळाले संपूर्ण स्पर्धेमध्ये. माननीय श्री सुशांतजी जाधव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय सचिन चक्रू रावल यांचा. अविनाशजी मिटबावकर आणि सचिन चक्रू रावल एसी इव्हेंटचे सर्वेसर्वा त्यांच्या माध्यमातून हे आपण पाहतोय हा भव्य दिव्य सोहळा आणि त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. धन्यवाद. हॅलो हॅलो डीजे. या ठिकाणी हा 3 दिवस जो क्रिकेट महोत्सव चालला आहे, या क्रिकेट महोत्सवाचे समालोचक जे केले आहे ते अभिषेक पाटील यांचाही मंडळाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब, लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांच्या हस्ते अभिषेक यांना छोटीशी भेट देतोय, ती त्यांनी स्वीकार करायची आहे.
धन्यवाद धन्यवाद थँक्यू डीजे. आणि व्यासपीठावर शुभागमन झालेलं आहे आमचे हितचिंतक माननीय श्री हितेशजी खानोलकर आणि निखिलजी खानोलकर साहेबांचं शुभागमन. आपलं देखील या फायनलच्या मॅच मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. लालबाग क्रिकेट धमाका 2025 15वं पर्व या स्पर्धेचं. हे 15वं पर्व जिंकणार कोण? अंतिम लढत आहे या स्पर्धेची. ही अंतिम लढत कोण जिंकणार? ड्रीम 11 लालबाग स्वप्न पूर्ण होईल का या संघाचं? पाहायचंय हा सामना. थँक्यू डीजे. क्रिकेटचा महासंग्राम फायनलची मॅच, अंतिम दिवस, संडे फंडे क्रिकेटची मेजवानी. ड्रीम 11 लालबाग विरुद्ध श्रीमंत समर्थ. हा क्रिकेटचा महासंग्राम. संकेत राणे आपण लक्ष द्या मॅच कडे. धन्यवाद. करण कदम आपण कुठे असाल हात दाखवा प्लीज. करण कदम, मयुरेश राणे, यस थँक्यू. सर्व आयोजन समिती या मॅच कडे लक्ष देऊ नये. हा क्रिकेटचा महासंग्राम पाहण्यासाठी मॅच कोण जिंकणार? टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्यांची बरसात, सामना रंगेल. फायनलची लढत लालबाग क्रिकेट धमाका 2025 राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान प्रेझेंट LCD 2025 सीझन 15. चला या सर. रेडी? मॅच ऑफिशियल्स. हा क्रिकेटचा महासंग्राम आहे. हे लालबाग आहे. हे पेरू कंपाऊंड आहे. कैलासवासी योगेश जाधव पाटील क्रीडांगण. याच क्रीडांगणामध्ये हा अंतिम सामना. श्रीमंत समर्थ विरुद्ध ड्रीम 11 लालबाग. हा महासंग्राम जिंकणार कोण? प्रेक्षक गॅलरी खच भरली आहे. मॅच ऑफिशियल्स सर सूर्यकांतजी अडाव. धन्यवाद धन्यवाद डीजे. सूर्यकांतजी अडाव त्यांच्या समवेत आपण पाहतोय सर सुबोध गडसे. ड्रीम 11 लालबाग ऑरेंज आर्मी स्वतः संघ मालक जगन्नाथ महाजन, अमन वाटाणे, पार्थ सावंत, आदित्य गायकवाड, अक्षय शेडगे, अमय्य परब, सर्वेश कारेकर इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. त्यांच्या विरुद्ध श्रीमंत समर्थ हा संघ. शैलेश शेडगे या संघाचे संघ मालक. आणि हा जल्लोष पाहायला मिळतोय. टाळ्यांचा कडकडाट, चिट्ट्यांची बरसात होत असताना हे सर्वच पाठीराखे गर्दी करत असताना हा क्रिकेटचा महासंग्राम जिंकणार तरी कोण हे पाहायचं या पाठीराख्यांना देखील. आणि विशेष सूचना आहे ते आयोजन समितीकडून दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. डगआउट मध्ये फक्त खेळाडूच बसतील आणि ज्या डगआउटच्या ज्या स्टेअर केस आहेत तिथे कोणताही खेळाडू बसणार नाही. आपण याची देखील नोंद घ्या, विनंती असेल. दोन्ही संघांच्या कर्णधारांना आणि संघ मालकांना ही महत्वाची सूचना आहे ते आयोजन समितीच्या माध्यमातून. डगआउट मध्ये फक्त खेळाडूच बसतील. डगआउटच्या स्टेअर केसवर कोणताही खेळाडू बसणार नाही. आपण याची नोंद घ्या. धन्यवाद. हा फायनलचा सामना आहे.
हा क्रिकेटचा महासंग्राम बँजोच्या तालावर आज मात्र हे दर्दी प्रेक्षक अगदी जल्लोषाच्या वातावरणात नाचत असताना पाहायला मिळतील. टेनिस क्रिकेट .in अक्षय शेडगे काय खेळ केला या खेळाडूने, या संघाचा कर्णधार. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट. हा क्रिकेटचा महासंग्राम जिंकणार कोण, ही फायनल मॅच, अंतिम सामना. ड्रीम 11 लालबाग पहिल्यांदाच 15 वर्षांमध्ये पहिल्यांदा संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रवेश केला या संघाने आणि पहिल्यांदा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. ड्रीम 11 लालबाग. त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर संघ आहे श्रीमंत समर्थ, तेवढाच ताकदवार संघ, गतवर्षीचा चॅम्पियन संघ आपण पाहतोय. मैदानामध्ये उतरत असताना शैलेश शेडगे, राहुल कहार ऍक्शन. फलंदाजीसाठी 2 सलामीवीर फलंदाज. मॅच ऑन. क्रिकेटचा महासंग्राम. दोन्ही स्पर्धक एकमेकांना शुभेच्छा देत असताना पाहायला मिळत आहेत, कारण ही अटीतटीची लढत आहे. हा क्रिकेटचा महासंग्राम आहे, हा क्रिकेटचा थरार आहे. आज रविवार, हा कोण जिंकणार रविवार ते पाहायचं. हा क्रिकेट वार आम्हा प्रेक्षकांसाठी. हा क्रिकेटचा महासंग्राम. सलग 3 चौकारासाठी प्रथमच पारितोषिक आले. गणेश जानवलकर यांच्याकडून जो फलंदाज 3 चौकार ठोकणार त्याला 2222 रोख रुपये रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. क्रिकेटचा महासंग्राम, फायनलची मॅच. सर आपण पाहतोय स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेमध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात कडक शिस्तीचे पंच उभे आहेत. सर सूर्यकांतजी अडाव, त्यांच्या समवेत आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला सर सुबोध गडसे, थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये रवींद्र पवार. आणि आता काउंट डाऊन स्टार्ट केला जाईल. 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि आता राहुल कहार येईल स्क्रीनवर. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल, पहिलाच बॉल पुल करत असताना शैलेशने बॉलला फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय मैदानाच्या बाहेर. 1 धाव पंच घोषित करतायत. हा क्रिकेटचा महासंग्राम आहे. हे युद्ध जिंकणार तरी कोणते पाहायचंय. हा क्रिकेटचा महासंग्राम. या चषकावरती कोणत्या संघाचं नाव सुवर्ण अक्षरात कोरलं जाईल, येणारा 1 तास हे चित्र आपल्याला पाहावं लागेल. ओ फटका खेळलाय, फटका फसलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक धावतोय आदित्य गायकवाड, बॉलच्या खाली सोपा झेल, मोठी विकेट. शैलेश शेडगे बाद. धन्यवाद. मोठी विकेट आली आहे. दुखापतीने ग्रस्त होता हा खेळाडू दुपारच्या 17 पासून. आता मात्र ती विकेट आली आणि हे दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. क्रिकेटचा महासंग्राम पाहण्यासाठी त्यांची उपस्थिती कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण खच भरलंय. काही प्रेक्षक पायी आलेत, काही प्रेक्षक सायकलने आलेत, काही प्रेक्षक दुचाकीने आलेत, काही प्रेक्षक आपली कार देखील घेऊन या मैदानामध्ये उपस्थित राहिले आहेत, कारण त्यांना देखील अंतिम मॅच पाहायची आहे. नवीन बॅटर दुर्वांक बागवे. काही प्रेक्षक आपण पाहतोय, अगदी प्रेक्षक गॅलरीमध्ये काही प्रेक्षक आहेतच, ऑनलाईन देखील प्रेक्षक आहेतच, पण काही प्रेक्षक आपण पाहतोय आपल्या ग्रिल मध्ये बसून क्रिकेटचा आनंद घेत आहेत. ही तुमच्या आमच्या सगळ्यांची लाडकी स्पर्धा लालबाग क्रिकेट धमाका. स्पर्धा मानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा प्रतिष्ठेची. लालबाग क्रिकेट धमाका फायनल मॅच.
ओहो, दुर्वांग पाकवे आल्या आल्या बॉल वरती उडवून टाकल्या दांड्या. आणखीन एक विकेट. मॅच ऑन. हे दर्दी प्रेक्षक बँजोच्या तालावर कौस्तुभ भैरे देखील नाचतायत. हा क्रिकेटचा महासंग्राम आहे. मान्यवरांचा शुभागमन त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. लगातार 2 विकेट आपण पाहिल्या तर आले आहेत. गोलंदाजी करत असताना पार्थ सावंत त्या विकेट्स आपल्या संघाला मिळवून दिल्या. आणि आता नवीन बॅटर स्वप्नील बोबसकर. हॅट्रिकची सुवर्ण संधी या गोलंदाजाकडे असेल. विनंती आहे बॉल टाकताना प्लीज वाजवू नका बेंजो पार्टी. ओहो, चांगला बॉल. हॅट्रिकचा बॉल होता. बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रात. रन मिळेल 1. बाईकच्या स्वरूपातली धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. हा क्रिकेटचा महासंग्राम. माननीय श्री राजेशजी नायर साहेबांचा हा बॅनर आपण पाहतोय डिस्प्ले होत असताना एलईडी स्क्रीनवर. त्यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामधून खूप साऱ्या शुभेच्छा आयोजन समितीला आणि या सर्वच खेळाडूंना आल्या आहेत. पुढचा बॉल बॅटची कडा घेतलीये जरूर बॉलने. रन मात्र आली नाहीये. डॉट बॉल आलाय. पार्थ सावंत हिरो ठरतोय या मॅच मध्ये. डावखुरा गोलंदाज. चांगला खेळ मागील मॅच मध्ये देखील त्याने केला. धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 2 आणि 2 गडी माघारी परतले टीम श्रीमंत समर्थ. गतवर्षीचा चॅम्पियन संघ पाहतोय श्रीमंत समर्थ. हा क्रिकेटचा महासंग्राम. फायनलची मॅच. हो, फटका खेळलाय. चांगला ड्राईव्ह आणि या बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. 2 धावांसाठी. चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने बॉलला अडवण्याचा. प्रयत्न त्याचा फसलाय. बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रात. पहिल्या षटकाचा खेळ आता समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 4 या आकड्यावर. 4 गडी आपण पाहिलं तर 4 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 2 गडी माघारी परतलेत टीम श्रीमंत समर्थ. आणि त्या प्रेक्षकाला मात्र 500 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. ज्या प्रेक्षकाने झेल पकडलाय प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून त्या प्रेक्षकांसाठी देखील विशेष पारितोषिक आहे आणि हे पारितोषिक दिलं जाईल माननीय श्री ज्ञानदीपजी कासवकर साहेबांच्या शुभ हस्ते. दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. हा क्रिकेटचा महासंग्राम. आणि जाहीर आभार असणार आहेत आयोजन समितीच्या माध्यमातून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ओम साईश्वर सेवा मंडळ, हनुमान सेवा मंडळ, बाल शिवाजी क्रिकेट क्लब, श्री शिवाजी सेवा मंडळ, यशोमंगल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, श्री सांस्कृतिक सामाजिक संस्था हररवाला बिल्डिंग. गोलंदाजीसाठी पाहतोय अमय्य परब. आणि त्याचप्रमाणे आभारी असणार आहे नवजवान सेवा मंडळ, म्हाडा संक्रमण शिबिर, वडेश्वर सेवा मंडळ, अनुपम अपार्टमेंट. कारण तुम्ही केलेल्या सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होते. ही दुचाकी आपण पाहतोय ऑन स्क्रीन. ही दुचाकी ऍक्टिव्हा कोणाच्या नावावर होणार हे पाहावं लागेल. फटका खेळला राहुल कहारने. खडे खडे नाम है बडे. बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय राहुल चहारच्या बॅट मधून चौकार. धन्यवाद धन्यवाद थँक्यू. स्वप्नील बोबसकर यांच्यासाठी देखील पारितोषिक आलंय बाबू परुळेकर यांच्याकडून. जर त्यांनी षटकार ठोकला तर 500 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता. जगन्नाथ महाजन संघ मालक स्वतः. ओहो हो हो, चांगला प्रयत्न त्यांनी केलाय. धाव पूर्ण केली आहे. धाव संख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 9 या आकड्यावर.
आज मात्र धावा करावे लागतील. स्वप्नील बोबसकर यांच्यासाठी देखील विशेष पारितोषिक आलंय बाबू परुळेकर यांच्याकडून. जर त्यांनी षटकार ठोकला तर 500 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. बॅटिंग करावी लागेल. श्रीमंत समर्थ संघ अडचणीमध्ये आहे. या अडचणीमधून संघाला बाहेर काढायचे. राहुल कहार आपण पाहतोय इन ऍक्शन. क्रिकेटचा महासंग्राम अंतिम सामना जिंकणार कोणते देखील पाहावं लागेल. अमय्य परब गोलंदाजीसाठी आलाय. मेडन षटक हाताळलं होतं या गोलंदाजाने संपूर्ण स्पर्धेतील. गतीमध्ये परिवर्तन. स्लोअर वन बॉल आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. अगदी हातामध्ये भोंगे देखील आपण पाहतोय. टीम ड्रीम 11 लालबाग या संघाचे सपोर्टर्स पाठीराखे या अंतिम सामन्यामध्ये आपल्या संघाला प्रोत्साहन देत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला आणखीन एक चेंडू पहा काय हाताळलाय गोलंदाजाने. आणखीन एक डॉट बॉल आलाय. लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव हाताळलाय. शेवटचे जर आपण पाहिलं तर एक चेंडू शिल्लक आहे. आणखीन एक हलका बॉल पाहायला मिळाला. या बॉल जर आपण पाहिलं तर पाठवले गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 5च्या सरासरीने 10 धावा धावफलकावरती झाल्यात. ऑन स्क्रीन दर्दी प्रेक्षक पाठीराखे जल्लोष उत्साह आणि हा क्रिकेटचा महासंग्राम. जिथे जाईल तिथे प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षकच पाहायला मिळत आहेत. हा क्रिकेटचा महासंग्राम पाहण्यासाठी tenniscricket.in च्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट. संतोषी नाणेकर एक युवा उद्योजक 10 ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावरती झालेत आणि 2 गडी माघारी परतलेत. नवीन गोलंदाज आलाय गोलंदाजीसाठी पार्थ सावंत. पुन्हा एकदा तिसरं षटक हाताळत असताना त्याला आपण पाहतोय. चांगला खेळ या मॅच मध्ये देखील पार्थ सावंतने केला. आतापर्यंत त्याने आपण पाहिलं तर एकूण 2 विकेट्स पटकावलेत त्याच पार्थ सावंतने. ओहो पहिला बॉल हाताळत असताना दांडी गोल. राहुल कार बाद. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज आहेत वीरेन मेस्त्री. हा देखील तेवढाच ताकदवर फलंदाज आहे वीरेन मेस्त्री. आज बॅटिंग करावी लागेल वीरेन मेस्त्री यांना कारण संघ अडचणीमध्ये आहे. 10 धावा धावफलकावरती झाल्या. 3 गडी माघारी परतलेत. ओहो यावेळेला आणखीन एक येईल का विकेट पाहावं लागेल पंचांकडे. यस अपील उचलून धरली आहे. आणखीन एक विकेट आले आहे. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. थँक्यू. तो बॅनरचा डिस्प्ले आहे त्या ठिकाणी नाचायचं नाहीये. प्रेक्षकांना विनंती असेल. ती LED स्क्रीन आहे त्याच्या मागे जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना विनंती आहे प्लीज. अपघात होण्याची शक्यता आहे. विनंती असेल आपण याची नोंद घ्या.
बहिऱ्या बाजूला आहे, बाजूला आहे, सगळ्यांनी तिकडनं बाजूला आहे. फटका खेळलाय पुन्हा एकदा प्रशांत मोरे यांनी. हवेमध्ये आहे हा देखील बॉल आणि आणखीन एक विकेट आली आहे. हा बॉल हॅट्रिक पूर्ण केली आहे फायनलच्या मॅच मध्ये पार्थ सावंतने. रोहन भोईर यांच्याकडून ₹1000 रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल पार्थ सावंत यांना. नवीन बॅटर आहेत. वेद आलेत, वेद. हो, चांगला बॉल प्रचंड वेगात हाताळला होता हा देखील बॉल. प्रचंड वेग आहे. पाच गडी माघारी परतलेत. फटका खेळला. आणखीन एक बॉल जर आपण पाहिलं तर आता झाडाला आदळलाय हा बॉल आणि बॉल जर आपण पाहिलं तर गुचंकी क्षेत्रामध्ये जातोय एका धावेसाठी. 2 धावा पंच घोषित करतायत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती. हो, यावेळेला चांगला फटका, देखना फटका पाहायला मिळाला. धावा जमवाव्या लागतील या मॅच मध्ये श्रीमंत समर्थ या संघाला. 2 धावा पंच घोषित करतायत. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. धाव फलकावरती धावा झाल्यात 14 आणि 5 गडी माघारी परतलेत.
अक्षय शेडगे आलेत गोलंदाजीसाठी. शेवटचे 12 बॉल अजूनही बाकी आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 14 आणि 5 गडी माघारी परतलेत. चला मॅच चालू करा. ड्रीम 11 लालबाग. 1 मिनिटाचा ब्रेक ऑलरेडी तुम्हाला दिला होता. मॅच चालू करा. 12 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 14. 5 गडी माघारी परतले टीम श्रीमंत समर्थ. बॅटर आपण पाहतोय स्वप्नील बोबसकर आणि वेद. पहिलाच बॉल उलटा हाताळलाय गोलंदाजाने. धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना मात्र आता स्वप्नील बोबसकर माघारी परतलेत. फटका खेळलाय वेद यांनी. चांगला फटका, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. फटके यावे लागतील या मॅच मध्ये. फटके खेळायचे आहेत. अजूनही मॅच संपलेली नाहीये. एक धाव आली आहे. धावसंख्या एकीने पुढे सरकले. जाऊन पोहोचले धावफलकावरती 19. 19 ऑन बोर्ड. 6 गडी माघारी परतलेत आतापर्यंत. 19. ओहो, प्रचंड वेगात हाताळलेला हा बॉल. रन मात्र येत नाहीये. डॉट बॉल आलाय. यावेळेला चांगला फटका खेळलाय. समोर फटका खेळायचा होता. 1 बाउंड चेंडू जाईल लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडे. त्याने बॉलला अडवलंय. आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 20. 20 ऑन बोर्ड. 20 धावा धावफलकावरती झाल्यात. यश पवार आलेत.
हो, यावेळेला यश पवार आलेत आणि यश पवार माघारी देखील परतलेत. आणखीन एक विकेट. नवीन बॅटर आहेत आयुष रोगे. नवीन बॅटर आहेत आयुष रोगे. अक्षय, काय म्हणशील? अगदी देखना परफॉर्मन्स राहिलाय या मॅच मध्ये. फायनलच्या मॅच मध्ये आपण पाहतोय माईक वरती आपल्या समवेत ऑन फील्ड जे गोलंदाज होते आपल्या समवेत, ते आता मात्र ऑन फील्ड आमच्या समवेत जुळले. अक्षय, काय म्हणशील? पार्थने जी गोलंदाजी केली आहे ना, त्या षटकामध्ये एकूण आपण पाहिलं तर 2 षटकात हाताळत असताना त्याने 5 विकेट पटकावलेत आणि तू देखील आणखीन एक विकेट मिळवलाय. काय म्हणशील या फायनलच्या मॅच बद्दल? आणि असं वाटतंय का ही मॅच तुम्ही जिंकण्याच्या टप्प्यावरती आहात का? मॅच जिंकायची आहे. या मॅच साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. अजूनही मॅच संपलेली नाहीये, कारण हे क्रिकेट आहे. काही होऊ शकतं या क्रिकेट या खेळामध्ये, कारण आम्ही 6 बॉल मध्ये 1 धाव होताना नाही पाहिली आहे. का हा क्रिकेटचा खेळ रंगेल का? पाहायचा आहे. हर्षल गावकर आता गोलंदाजीसाठी आलेत. फटका खेळलाय समोर. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक जज करेल का? बॉल जाईल गोषंकी क्षेत्रात 2 धावांसाठी. शेवटचं षटक आहे. आता मात्र कानमंत्र दिला जाईल. हा क्रिकेटचा महासंग्राम. कसं वाटलं अक्षय खेळून ही स्पर्धा? अगदी ऑलराऊंडर परफॉर्मन्स राहिला अक्षय शेडगे यांचा देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये. फटका खेळलाय पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. बॉलच्या खाली सर्वेश जेल पकडणार. आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. धन्यवाद. थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे. अगदी प्रेक्षक पाहतोय आपण पाण्याच्या टाकीवर देखील उभे राहून या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. हे दर्दी प्रेक्षक आज महासंग्राम पाहण्यासाठी. नवीन फलंदाज आहेत श्रेयश राणे, प्रसाद गावकर. हो, चांगला बॉल पाहायला मिळालाय. आणखीन एक बॉल जर आपण पाहिलं तर निर्धाव येताना पाहायला मिळतोय. बॉलवरती रन आलेली नाहीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 22 झाली आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचे 3 चेंडू शिल्लक. शेवटचे 3 बॉल या पहिल्या डावातील. आणि या स्पर्धेनिमित्त शुभागमन झालंय आमचे मंडळाचे हितचिंतक माननीय श्री प्रतीकजी नांदगावकर यांचं शुभागमन. प्रतीकजी नांदगावकर, आपलं लालबाग क्रिकेट धमाका 2025 15व्या पर्वामध्ये या फायनलच्या मॅच मध्ये हार्दिक 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 स्वागत.
मान्यवरांचं शुभ आगमन, मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय आणि या स्पर्धेनिमित्त शुभ आगमन झालेलं आहे माननीय श्री प्रतीकजी नांदगावकर साहेबांचं. साहेब, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. LCD 2025 फायनलच्या मॅच मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. राष्ट्रवादी युवक काँग्रेस सचिव मुंबई प्रदेश माननीय श्री प्रतीकजी बबन नांदगावकर साहेबांचं शुभ आगमन. साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या फायनलच्या मॅच मध्ये. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 24. अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा बॉल. ऑन स्क्रीन आपण पाहतोय हे सर्वच मान्यवर व्यासपीठावर बसून क्रिकेटचा आनंद घेत आहेत. लालबागचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब कांबे साहेब, त्यांच्या समवेत आपण पाहतोय कार्यकारिणी सदस्य माननीय श्री सतीश शेठ खनकर, त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर तन्मयजी वर्धम आहेत, त्याचप्रमाणे अशोकजी पवार साहेब, त्याचप्रमाणे राजेंद्रजी महाडिक साहेब आणि त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर संदेशजी परब साहेब देखील उपस्थित आहेत. तर या मान्यवरांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेला आणखीन एक बॉल जर आपण पाहिलं तर हवेमध्ये आहे. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक झेल पकडलाय. आणखीन एक विकेट आली आहे. आयुष रोगे देखील बाद. धन्यवाद धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे. तर व्यासपीठावर सन्मान केला जाईल. विनंती असेल मयूरजी पवार, आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय आमच्या मंडळाचे हितचिंतक माननीय श्री निखिलजी खानोलकर साहेबांचा. मयूरजी पवार यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल व्यासपीठावर माननीय श्री निखिलजी खानोलकर साहेबांचा. तो प्रेक्षक मगाशी जो झेल पकडला होता प्रेक्षकाने, त्याने या प्रेक्षक यायचे. ज्ञानदीपजी कासवकर साहेबांकडून 500 रुपये रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल आणि पुढील सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. विनंती असेल संदेशी परब, आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय आमच्या मंडळाचे हितचिंतक माननीय श्री प्रतीकजी बबन नांदगावकर साहेबांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. हा, तर 500 रुपये रोख रकमेचा पुरस्कार दिला जातोय. प्रेक्षकाने झेल पकडला त्याच्यासाठी ज्ञानदीपजी कासवकर साहेबांकडून हा 500 रुपये रोख रकमेचा पुरस्कार प्रेक्षकांसाठी देखील हा पुरस्कार आहे. हॅलो हॅलो, आमच्या समवेत
संपूर्ण महाराष्ट्रातील कडक शिस्तीचे पंच देखील जुळलेत. थँक्यू बँजो, धन्यवाद. आणि या मध्यंतरामध्ये आमच्या समवेत महाराष्ट्रातील कडक शिस्तीचे पंच म्हणजे सूर्यकांत यादव आमच्या समवेत जुळलेले आहेत. सर, काय सांगाल या स्पर्धेमध्ये तुम्ही मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले, या खेळाडूंविषयी काय सांगाल आणि या आयोजनाविषयी काय सांगाल? आणि तुम्ही लालबाग मध्ये आलाय, या पेरू कंपाऊंड मध्ये आलाय, इथे येऊन कसं वाटलं? हे दर्दी प्रेक्षक देखील आपण पाहिलं, आयोजन समितीने केलेलं हे आयोजन आणि या खेळाडूंविषयी काय सांगाल? आणि या पुढील वाटचालीसाठी या खेळाडूंना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? कारण तुम्ही कित्येक स्पर्धांमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळालात, स्वतः दिग्गज क्रिकेटर देखील आहात, कित्येक वर्षाचा क्रिकेटचा अनुभव तुमच्याकडे आहे. हे 6 संघातील 6 खेळाडूंना आणि 6 संघमालकांना, 6 आयकॉन खेळाडूंना आणि या खेळाडूंना काय मार्गदर्शन कराल? ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं, या सर्व खेळाडूंना एक विनंती केली आहे त्यांनी की फक्त प्रॅक्टिस करा, तुमच्या फिटनेसवर तुम्ही भर द्या आणि नक्कीच तुम्हाला यश मिळेल असं सरांनी देखील सांगितलंय. आणि एक मोठं पारितोषिक आलंय, तब्बल 1,00,000 रुपये रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल. पण अट अशी आहे, हे पारितोषिक फक्त आणि फक्त गणेश जानवलकर यांच्यासाठी आहे. जर ते मैदानामध्ये आले आणि त्यांनी लगातार 3 षटकार जर ठोकले तर तब्बल 1,00,000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल मौलिक ओझा यांच्याकडून. गणेश जानवलकर यांचे पाठीराखे चाहते मैदानामध्ये मौलिक ओझा यांच्याकडून तब्बल 1,00,000 रोख रुपये रकमेचा पुरस्कार दिला जाईल. आणि विशेष बाब म्हणजे टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून थेट ही स्पर्धा ऑस्ट्रेलियामधून पाहिली जाते, त्याचं देखील कौतुक करावं लागेल. एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे आयोजन समितीसाठी. अगदी जगाच्या कोणत्याही देशामधून या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. ही लालबागची पोरं जग प्रसिद्ध झाली आहे, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. वाजू दे बँजो.
आणि आता शुभागमन झालंय लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव शिवसेना शिवडी विधानसभा संघटक आमचे लाडके भाऊ माननीय श्री सुधीर भाऊ साळवी यांचं शुभागमन भाऊ आपलं हार्दिक 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 स्वागत. फायनलच्या मॅच मध्ये भाऊंचं शुभागमन, युवकांचे आधारस्तंभ माननीय श्री सुधीर भाऊ साळवी भाऊंचं शुभागमन भाऊ आपलं हार्दिक 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 स्वागत. आणि आपण पाहतोय व्यासपीठावर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव शिवसेना शिवडी विधानसभा संघटक माननीय श्री सुधीर भाऊ साळवी, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब कांबे साहेब, कार्यकारिणी सदस्य माननीय श्री सतीश शेठ कणकर साहेब, त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत कार्यकारिणी सदस्य माननीय श्री अशोकजी पवार साहेब, माननीय श्री राजेंद्रजी महाडिक साहेब देखील उपस्थित आहेत. तरी आलेल्या या सर्वच मान्यवरांचं हार्दिक 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 स्वागत. क्रिकेटचा महासंग्राम, पहिली इनिंग आपण पाहिलं तर समाप्त झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 30 चेंडूंच्या समाप्तीनंतर 25, उर्वरित 30 बॉल मध्ये आता 26 धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. ड्रीम 11 म्हणजेच हा क्रिकेटचा महासंग्राम, मान्यवरांची मांदियाळी, सुसज्ज असं व्यासपीठ, गोलाकार मैदान, विद्युत प्रकाश झोतामध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम. फायनलची ही मॅच जिंकणार कोण? ड्रीम 11 लालबाग की श्रीमंत समर्थ शैलेश शेडगे यांचा संघ अंतिम फेरीमध्ये मागील वर्षी चॅम्पियन संघ ठरला होता. या वर्षी आपण पाहतोय ड्रीम 11 संघ, जगन्नाथजी महाजन या संघाचे संघ मालक, त्यांचा देखील संघ अंतिम फेरीमध्ये आलाय. हा क्रिकेटचा महासंग्राम, व्यासपीठावर मान्यवरांचं शुभ आगमन आपण पाहतोय झालेलं आहे. थँक्यू डीजे, धन्यवाद. तीस बॉल मध्ये जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. दोन सलामीवीर फलंदाज,
त्यांची ही रुबाबात एंट्री. अक्षय शेडगे आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय फलंदाजीसाठी पार्थ सावंत. 30 बॉल मध्ये फक्त 25 धावा करायचे आहेत. श्रीमंत समर्थ तेवढा ताकदवार संघ आपण पाहतोय, गत वर्षीचा चॅम्पियन संघ. हा क्रिकेटचा महासंग्राम. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 30 बॉल मध्ये 25 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण. आता रणनीती आखली जाते टीम श्रीमंत समर्थ संघाकडून, कारण अजूनही मॅच ऑन आहे, कारण क्रिकेट आहे. काही होऊ शकतं या मॅच मध्ये. कोणत्याही क्षणी सामना आपल्या बाजूला येऊ शकतो, त्याच्यासाठी रणनीती आखत असताना पाहायला मिळतोय श्रीमंत समर्थ हा संघ. संघाचे संघमालक शैलेश शेडगे, कर्णधार म्हणून राहुल कहारला आपण पाहिलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि आता 30 बॉल मध्ये 25 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी आपण पाहतोय स्वतः राहुल कहार भोपी गोलंदाजीसाठी आलाय. आणि हा सामना जिंकणार कोण? या मालिकावीराचा पुरस्कार, जी दुचाकी ऍक्टिव्हा आपण पाहतोय ती जिंकणार कोण ते देखील पाहावं लागेल. बेस्ट बॅटर साठी 5 ग्रॅम सोन्याचं नाणं, बेस्ट बॉलर साठी देखील 5 ग्रॅम सोन्याचं नाणं, आणि बेस्ट बिल्डर साठी जर आपण पाहिलं तर गणेश जानवलकर यांच्याकडून 10 ग्रॅम चांदीचं नाणं दिलं जात आहे या सर्व खेळाडूंना. ही बाईक आणि गोल्ड कॉइन आम्हाला पुरस्कृत केले गेलेत. आमचे आधारस्तंभ माननीय श्री राजेंद्र शेठ वामन लांजवळ यांच्या सौजन्याने पुरस्कृत केले गेलेले हे पारितोषिक आहे. आणि या मॅचला सुरुवात होते. दुसऱ्या डावाला सुरुवात. 30 बॉल 25 धावांची गरज. स्ट्रेट अंपायर आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्रातील कडक शिस्तीचे पंच सर सूर्यकांत येडाव. गोलंदाजीसाठी राहुल कहार, स्ट्रायकिंग एंडला अक्षय शेडगे. पहिलाच बॉल हवेमध्ये, काही होऊ शकतं. पहिलाच बॉल, मोठी विकेट. डीजे ऑन. विकेट आली आहे मोठी. अक्षय शेडगे बाद झालाय. 30 बॉल मध्ये 25 धावा करायच्या होत्या. पहिल्याच बॉलवर मोठी विकेट. लो स्कोरिंग मॅच आहे, प्रेक्षकांना देखील ठाऊक आहे, पण हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये जाईल यात मात्र शंका नाहीये. भाऊंचं शुभागमन व्यासपीठावर. भाऊ आपण पाहतोय व्यासपीठावर बसून क्रिकेटचा आनंद घेत आहेत. पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट आली आहे. काही होऊ शकतं मॅच मध्ये. क्रिकेटचा महासंग्राम. राहुल कहार गोलंदाजीसाठी आला. तुम्ही आम्हाला 25 धावांवरती रोखू शकता, तर आम्ही का नाही, दाखवून दिले राहुल कहारने. पहिल्या बॉलवर मोठी विकेट. आदित्य गायकवाड डावखुरा फलंदाज. मॅच ऑन. पहिल्या बॉलवर मोठी विकेट आली आहे. फ्लाइंग स्लिप मध्ये शैलेश शेडगे स्वतः संघ बालक. पहिलाच बॉल काय हाताळला राहुल कहारने. मोठी विकेट त्याच्या नावावर राहिली आहे. यावेळेला चांगला बॉल, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. लो फुलटॉस बॉल होता, त्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉलला अक्षरशः एका पायावर बसून गोशांकी क्षेत्रामध्ये पाठवले. आदित्य गायकवाडने 2 धावा धावफलकावरती झाले 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. हा क्रिकेटचा महासंग्राम. मॅच ऑफिशियल्स
पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय, हलक्या हाताने ढकलल्या बॉल, श्रेयस राणे बॉल पर्यंत पोहोचलेत, रन घेतली एक. सर काय म्हणाल, कोणता संघ सामना जिंकेल, तुम्हाला काय वाटतंय? सूर्यकांतजी अडाव आमच्या समवेत जुळलेत. सूर्यकांतजी अडाव सर काय म्हणाल, कोणता संघ हा सामना जिंकेल, तुम्हाला काय वाटतंय? या सरांनी देखील सांगितलंय क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना देखील जाईल असं सरांनी देखील सांगितलंय. हो यावेळेला चांगला बॉल ड्राईव्ह करत असताना हा बॉल गेलाय गोशांकित क्षेत्रात. एका धावेसाठी चांगला बॉल पुन्हा एकदा राहुल कहारने हाताळला जरूर होता. रन आली एक, धावसंख्या एकीने पुढे सरकली, जाऊन पोहोचले धाव फलकावरती 4. मॅचचं समीकरण 26 बॉल मध्ये करायचे 21 धावा. लास्ट 26 बॉल 21 रन्स टू बिन असं मॅचचं समीकरण. हा क्रिकेटचा महासंग्राम, अंतिम लढत आपण पाहतोय या स्पर्धेची. लालबाग क्रिकेट धमाका. आणि या ठिकाणी शुभागमन झालेला आहे आमचे आधारस्तंभ माननीय श्री राजेंद्र शेठ वामन लांजवळ यांचं शुभागमन. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मालिकावीराची दुचाकी ऍक्टिव्हा आपण पाहतोय. बेस्ट बॅटर साठी 5 ग्रॅम सोन्याचं नाणं, बेस्ट बॉलर साठी देखील 5 ग्रॅम सोन्याचं नाणं माननीय श्री राजेंद्र शेठ वामन लांजवळ यांच्या सौजन्याने पुरस्कृत गेलेलं हे वैयक्तिक पारितोषिक आपण पाहतोय. आणि व्यासपीठावर शुभागमन झालेलं आहे माननीय श्री राजेंद्र शेठ वामन लांजवळ. डीजे धन्यवाद. डीजे मॅच ऑन. शैलेश शेडगे आमच्या समवेत जुडलेत. यावेळेला चांगला ड्राईव्ह पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आयुष रोगे बॉल पर्यंत पोहोचलेत. शैलेश आमच्या समवेत जुडलेत, स्वतः संघ मालक. शैलेश काय म्हणशील, ही स्पर्धा घेऊन कसं वाटलं प्रथमतः? शैलेश शेडगे आप्पा आमच्या समवेत जुडलेत आणि त्यांनी सांगितलंय की आम्ही देखील मॅच घेऊन जाऊ शेवटच्या षटकापर्यंत. आम्हाला देखील हा सामना जिंकायचा आहे. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय, आणखीन एक बॉल आदित्य गायकवाडच्या बॅट मधून चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 या आकड्यावर एक गडी माघारी परतलाय. आता व्यूहरचना आखली जाईल. व्यासपीठावर आपण पाहतोय सर्वच मान्यवरांचं शुभागमन. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानस सचिव, शिवसेना शिवडी विधानसभा संघटक माननीय श्री सुधीरभाऊ साळवी त्यांच्या समवेत आपण पाहतोय आमचे आधारस्तंभ माननीय श्री राजेंद्र शेठ वामन लांजवळ आणि त्याचप्रमाणे संपूर्ण कार्यकारिणी सदस्य या ठिकाणी उपस्थित राहिले आहे. ऑन स्क्रीन tenniscricket.in च्या माध्यमातून आपण पाहतोय हे सर्वच मान्यवर या फायनलच्या मॅचचा आनंद घेत आहेत. हा क्रिकेटचा महासंग्राम जिंकणार कोण, कोण ठरणार या मालिकावीराचा मानकरी. क्रिकेटचा महासंग्राम. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय स्वतः शैलेश आलेत. शैलेश शेडगे षटक क्रमांक 2. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 24 मध्ये करायचे 18 धावा.
पहिलाच बॉल लो फुल टॉस. यश पवार आहेत बॉल पर्यंत पोहोचतायत आणि धाव घेतली एक. धाव संख्या आता एकने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले धाव फलकावरती 8 या आकड्यावर. मॅच जाऊ देणार नाहीये दोन्ही संघ, कारण ही फायनलची मॅच आहे. दोन्ही संघांना सामना जिंकायचा आहे. या चषकावर आपल्या संघाचं नाव सुवर्ण अक्षरात कोरायचं आहे. त्याच्यासाठीच प्रयत्न करत असताना पाहायला मिळतात दोन्ही संघ. ड्रीम 11 आणि विरुद्ध श्रीमंत समर्थ हे दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध आपण पाहतोय. लालबाग क्रिकेट धमाका 2025 15व्या पर्वामध्ये अंतिम फेरीमध्ये येऊन पोहोचलेत. 6 संघांमधून हे दोन संघ आपण पाहतोय फायनल मध्ये दाखल झालेत. आणि ही फायनलची मॅच जिंकणार कधी कोण हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय, कारण उर्वरित चेंडू शिल्लक आहे 23 आणि या 23 मध्ये करायचे आहेत 17 धावा. आदित्य गायकवाड इज ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्रायकिंग एंडला पार्थ सावंत. दोन्ही संघांना सामना जिंकायचा आहे. श्रीमंत समर्थ, शैलेश शेडगे स्वतः संघ मालक. पुढचा बॉल आणखीन एक ड्राईव्ह केलाय. याही बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रात. आदित्य गायकवाडने आणखीन 2 धावा. बॅट बोलली आहे. दुपारच्या 17 पासून आदित्य गायकवाडची त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. तो रन्स करतोय आपल्या संघासाठी. डावखुऱ्या गोलंदाज यश पवार देखील आहे या संघामध्ये. आयुष रोगे देखील आहे या संघामध्ये. हे दर्दी प्रेक्षक, टीम सपोर्टर्स ड्रीम 11 लालबाग या संघाचे पाहायला मिळत आहेत. हा क्रिकेटचा महासंग्राम कोण जिंकणार ते पाहावं लागेल. अजूनही मॅच ऑन आहे. जिंकण्यासाठी 22 मध्ये आता करायचे आहेत 15. लास्ट 22 बॉल 15 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. 15व पर्व, 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी अजूनही. पुढचा बॉल सोडून दिलाय. वेल लेफ्ट केलेला हा बॉल पंच वाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या एकने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 11. 111 हा आकडा आपण पाहतोय ऑन स्क्रीन. 11 धावा धाव फलकावरती झाल्यात आणि 1 गडी माघारी परतलाय. पुढचा बॉल आणखीन एक ड्राईव्ह एका पायावर बसून याही बॉलला पाठवलंय आदित्य गायकवाडने मैदानाच्या बाहेर. 2 धावा. धन्यवाद. पुढचा बॉल चांगला हाताळलाय आता गोलंदाजाने. रन मात्र आली नाहीये. डॉट बॉल आलाय. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 20 बॉल मध्ये आता 12 धावांची गरज आहे. वीस बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पुढचा बॉल चांगला हाताळलाय. आणखीन एक डॉट बॉल आलाय. लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. मॅच सोडणार नाहीये हे सांगत असताना पाहायला मिळेल शैलेश, कारण उर्वरित 19 बॉल मध्ये आता करायचे आहेत 12 धावा. हो काय फिरवलाय पहा बॉल. हो यावेळेला झेल सुटलाय. प्रयत्न चांगला होता. 2 बॉल आपण पाहिलं तर डॉट आल्यानंतर तिसऱ्या बॉलवर विकेट आली असती. बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रात. रन मिळेल 1. मॅचचं समीकरण आता बदललंय, कारण उर्वरित 18 बॉल मध्ये आता करायचे आहेत
फक्त 11 धावा ऍक्शन रिप्ले मध्ये बॅटची कडा फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक स्वतः आपण पाहिले तर राहुल होते त्याच्याकडून चूक झाली आहे. मॅचचं समीकरण आता बदललंय 18 मध्ये आता करायचे 11 धावा. हा क्रिकेटचा महासंग्राम. लास्ट 18 बॉल 11 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण ऑन स्क्रीन आपण पाहतोय. हे सर्वच मान्यवरांचं स्वागत आहे फायनलच्या मॅच मध्ये. शेवटची 11 चेंडू शिल्लक 11 धावांची गरज आहे. अजूनही मॅच ऑन आहे. काही होऊ शकतं. फ्लड लाईट्स मध्ये आपण पाहतोय हा सामना. नाईट ही अंतिम नाईट आहे या स्पर्धेची. 18 मध्ये करायचे 11. श्रीमंत समर्थ विरुद्ध ड्रीम 11 लालबाग. पहिल्यांदाच हा संघ आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. या संघाने पहिल्यांदाच स्पर्धेची फायनल गाठली. राहुल कहार गोलंदाजीसाठी. 18 बॉल मध्ये आता 11 धावांची गरज. राहुल कहार बॉल आहे. बॉल जाईल बरोबर प्रेक्षकांच्या दिशेने. चांगला बॉल हाताळला होता. बॉल गेलाय गोशांकित क्षेत्रात. रन मिळेल 1. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. त्यावेळेला स्लोअर वन डिलिव्हरी गतीमध्ये परिवर्तन केले. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मधून धावत असताना ही रिस्की धाव पूर्ण केली आहे फलंदाजांनी. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 16. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 16 आणि या 16 मध्ये आणखी 9 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. लास्ट 16 बॉल 9 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. हा क्रिकेटचा महासंग्राम. फायनलची मॅच आपण पाहतोय. अंतिम लढत. फटका खेळलाय. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये आहे आणि हा बॉल देखील आपण पाहिलं तर गेलाय गोशांकित क्षेत्रात. आणखीन एक धाव. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकली. जाऊन पोहोचले धावफलकावरती 17. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 15 आणि 15 मध्ये 8 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. यावेळेला आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आहे. याही बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. 2 धावांसाठी. नाव आहे आदित्य गायकवाड. जिंकण्यासाठी आणखीन 6 धावांची गरज आहे. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फटका खेळलाय. पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना
क्षेत्ररक्षक पोहोचतायत बॉल पर्यंत. आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या इकडे पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 20. जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 13. उलटा बॉल हाताळलाय. बॉल पाठवलंय पार्थने गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 21. उर्वरित 12 बॉल आणि या 12 बॉल मध्ये आता 4 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. डीजे हा जल्लोष हे पाठीराखे ड्रीम 11 लालबाग या संघाचे करत असताना पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ही सर्व क्षणचित्रे टिपली गेली आहेत. हा क्रिकेटचा महासंग्राम लालबाग क्रिकेट धमाका 2025 15व पर्व. शेवटचे 12 बॉल आणि 4 धावांची गरज. यश पवार हो पहिलाच बॉल आपण पाहिलं तर अतिरिक्त धाव आली आहे. अतिरिक्त धाव आली आहे. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 12 बॉल मध्ये 3 धावांची गरज. ड्रीम 11 लालबाग या संघाचा डग आउट आपण पाहतोय. हे पाठीराखे खुश आहेत. फिरवलाय बॉल. क्षेत्ररक्षक जज करत असताना बॉल जाईल 1 बाउन्स गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. मॅचचं समीकरण आता 11 बॉल 2 धावांची गरज. हा जल्लोष बँजोच्या तालावर शिट्यांचा कडकडाट, टाळ्यांची बरसात हे नृत्य पाहत असताना पाहायला मिळत आहेत. हे सर्वच पाठीराखे ड्रीम 11 लालबाग हा संघ हा क्रिकेटचा महासंग्राम जिंकण्यासाठी सज्ज आहे. त्यांचा संघ देखील, कारण 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हलका बॉल हाताळला होता गोलंदाजाने. 1 धाव पूर्ण केली आहे आणि 1च धाव मिळेल. आता अवघ्या 1 धावेची गरज आहे ही स्पर्धा जिंकण्यासाठी. ड्रीम 11 लालबाग या संघाचं स्वप्न आज मात्र सत्यात उतरताना पाहायला मिळतंय. टाळ्यांचा कडकडाट. 10 बॉल मध्ये आता 1 धावेची गरज. लास्ट 10 बॉल 1 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. पार्थ सावंत स्ट्रायकिंग एंडला. त्याच्या बॅट मधून येईल का हा विनिंग स्ट्रोक. क्रिकेटचा महासंग्राम
हे युद्ध जिंकेल का टीम ड्रीम 11 संघ पाहायचंय. एका धावेची गरज आहे फक्त. आणि हा फटका खेळलाय. स्पर्धा जिंकली आहे ड्रीम 11 लालबाग. या वर्षीचा चॅम्पियन संघ. थँक्यू डीजे, थँक्यू, धन्यवाद डीजे, धन्यवाद. या वर्षीचा चॅम्पियन संघ ठरलाय ड्रीम 11 लालबाग. या संघाचं स्वप्न सत्यात उतरलंय आणि ड्रीम पूर्ण झालंय. डीजे ऑन.